आउटसाइड पर गेंद को खेलना चाहते थे, गेंद लॉन्ग ऑन सीजन पर ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन जरूर मिल जाएगा। गौरव ने अपने खाते को ओपन किया, टीम को बचाया 1 रनों पर। बाकी में आज हमारे बीच कमेंटेटरों ने भी साथ दी, भरत सर जी का भी आगमन हुआ। उसके बाद सभी दर्शकों का हार्दिक हम स्वागत करते हैं, क्योंकि दोस्तों ये नारंगी का मैदान है, सभी को मौके मिलते हैं। बेहतरीन गेंद बैकफुट पर हल्का सा खेला, शॉर्ट कवर पर गेंद को फील किया जाएगा। 1 रन के साथ दोनों बैटर ने अपने खाते को ओपन किया रन। और गौरव नेक्स्ट मैच के दोनों टीम कप्तान नामाबॉइस चैलेंजर और वसई विरार 5 विकेट टीम के कप्तान। चला आपण या टॉस साठी विकेट येतोय, घडी बाद होतोय, फलंदाज तंबूची आश्रयाला आपण पाहतोय। डीजे को हम रुकाना चाहेंगे, दोनों कर्णधार चला या टॉस साठी। नामाबॉइस चैलेंजर एक बड़े नाम के सारे सितारे भी यहाँ पर देखने को मिलेंगे, भेवंडी परिषद के ये तमाम तारे सितारे हैं। नामाबॉइस चैलेंजर वसई विरार 5 विकेट टीम के कप्तान। साथ आपसे विनंती आहे की टॉस के लिए आ जाए, उशीर करू नका मित्रांनो, आम्हाला कॉपरेट करा। सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय, पाटील परिवार नारंगी ग्रामसभा नारंगी। एक लाजवाब क्रिकेट चलता हुआ, थोड़ी देर में ये फन लाइट ऑन की जाएगी नारंगी के मैदान पर। और डे नाइट क्रिकेट का ये महासंग्राम 7 दिन आपके सामने पेश होता हुआ। 22 दिसंबर को इस टूर्नामेंट का आगाज किया गया, अंजाम बाकी है, क्योंकि वह अंजाम 28 तारीख को इस मैदान पर आएगा। अच्छी गेंद थी, हल्का सा खेला, फिर मिड ऑफ से मिड ऑफ पर आती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा मैदान पर 1 रन जरूर मिल जाएगा। 1 रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 3। पहला ओवर प्रगति पर चलता हुआ 3 रन के साथ टीम आगे पहुंची है, मगर बड़ा टारगेट सेट करना हो, क्योंकि इससे पहले आपने देखे 28 रनों का टारगेट था। ऑफ स्टंप पर गेंद ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पाए करण, और गेंद कुणाल स्ट्राइक पर अगली गेंद खेल तैयार हो जाएंगे। देखिए रिप्ले आप देख सकते हैं, ऑफ स्टंप पर गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे कुणाल, मगर गेंद और बल्ली का संबंध नहीं। अच्छी गेंदबाजी का जलवा होता हुआ अवधेश द्वारा। अच्छी गेंद विकेट के ऊपर से मनाई, विकेट कीपर बीट हुए, गेंद शॉर्ट फाइन लेग पर फील की गई है, और वहां पर अंपायर का निर्णय आएगा, बाई का इशारा। ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ। पहला टीम की रन संख्या है 4, 1 विकेट के नुकसान पर। आने वाली 12 गेंदों की कहानी है भरत जी, 12 गेंदों में क्या किमान 15 से 20 रन बनेंगे, एक बेहतरीन मुकाबला हमें देखने को मिल जाएगा फन लाइट में। प्रयत्न तोच असेल, फ्लड लाईट थोड्याच वेळात सुरू होईल बघा। 3 फॉर्मॅटचं क्रिकेट आपण जाहीर नक्कीच बघतोय। सकाळचा फॉर्मॅट जे असतं त्यावेळेस आपण नक्कीच लो टोटल मॅचेस पाहतोय, दुपारच्या त्या गरमागरमीमध्ये आपण मोठमोठी धावत संख्या पाहिली आहे या ठिकाणी। संध्याकाळचं क्लायमेट आहे, जवळपास 5:45 वाजले, त्याच्यामुळे या दमट वातावरणामध्ये चेंडू थोडासा ट्रॅव्हल होणं कठीण असेल। मग त्यानंतर मध्ये फ्लड लाईट ज्यावेळेस चालू होतील त्यावेळेचा तो क्रिकेटचा खेळ थोडासा वेगळा असेल। दिवसामध्ये तुम्ही कशा प्रकारे क्रिकेट खेळला आहेत हे वेगळं क्रिकेट आहे, मात्र फ्लड लाईटचं क्रिकेट तुमचं कसं असेल हे तुमच्यावर अवलंबून असेल। धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 4, पहिले षटक त्या ठिकाणी क्लिअर केलं आहे गोलंदाज अवधेशनं। सुधीर येतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी। स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय कुणाल, नॉन स्ट्राईकला सतीश, ही आघाडीची ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। शॉर्ट बॉल यावेळेस बॉटम एंडचा वापर करत खेळला गेलाय, पॅडल स्मिथ प्रमाणे एकच धाव इथे देखील मिळणार आहे। खूप चांगलं नियोजन आयोजन आणि आतापर्यंत खरोखरच शिस्तबद्ध क्रिकेट बघा। इतके संघ या ठिकाणी दाखल झालेत, मात्र कुठल्याही प्रकारचा वादविवाद नाहीये, हे क्रिकेट आहे, हे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं एक क्रिकेट आहे, लक्षात ठेवा। आणि आजवर ज्या ज्या स्पर्धा या ठिकाणी झाल्यात त्या त्या स्पर्धांमध्ये आपण हेच पाहिलंय। लॉफ्टेड खेळला गेलाय, टाव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स झालाय, एकदा मिळेल, एखादा वेळेला 2 धावमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला, थोडासा उशीर झाला चेंडू गॅदर करण्यासाठी। 2 मिळतील, धावा झालेल्या आहेत त्या 7। नेक्स्ट मॅच यानंतर आपण तिसरा सामना पाहणार आहोत, वसई विरार फायर ब्रिगेड आणि
नेमा बॉईज चॅलेंजर या दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे. बघा तिसरा सामना असेल नेमा बॉईज चॅलेंजर वर्सेस वसई विरार फायर ब्रिगेड. धावा झाल्या त्या 7. यावेळेस अफलातून फटका कडक बेधडक लॉफ्टेड खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. 4 धावा. तर बॅट अँड पॅडच्या मध्ये अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू गोलंदाजाने टाकला होता. महत्वपूर्ण मॅच ही देखील आहे. एका साईडला आपण साई कृपा विरार फाडा या टीमला पाहतो, तर एका साईडला आपण दर्यावरती किनारा राजोडी या टीमला पाहतोय. चांगला फटका पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक खेळाय. 1 धाव इथे मिळणार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावा झाल्यात फळकावर दर्यावरती किनारा राजोडी या टीमची. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 13. शेवटचे 6 चेंडू आहेत. 13 झालेत. संध्याकाळची वेळ आहे. फटका मोठा खेळणं थोडंसं रिक्स असेल या संध्याकाळच्या वेळेमध्ये. मात्र टायमिंग ताकद तुमच्याकडे चांगल्या पद्धतीनं असेल तर नक्कीच तो फटका तुम्ही खेळू शकाल. टॉस त्या ठिकाणी केली जात आहे. एका साईडला आपण नॅमा बॉईज चॅलेंजर्स वर्सेस वसई विरार फाटा फायर ब्रिगेड या 2 टीमच्या दरम्यान नाणेफेक त्या ठिकाणी केली जात आहे. आणि यस टॉस विन. कोण जिंकलं टॉस? नॅमा की वसई? वसई विरार फायर ब्रिगेड. कोण जिंकलं? फायर ब्रिगेड. चला आपण आपला निर्णय लगेच जाहीर करावा. बॉल या बॅट फर्स्ट. फायर ब्रिगेड बॉल फर्स्ट. थँक्यू. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. साऊंड तर आला आहे या ठिकाणी. कदाचित चेंडू बॅटला स्पर्श करून गेला होता, कारण आपण त्या ठिकाणी गोलंदाजाची देहबोली पाहिली. ज्यावेळेस यष्टीरक्षकाच्या हातून तो चेंडू निसटला गेला की असा कॅच होता, तो कॅच मात्र निसटला गेलाय. खूप चांगले गोलंदाजी. पहिले षटक फक्त 4 धावांचं अवधेश. त्यानंतर दुसरं षटक आपण पाहिलं सुधीर 9 धावा. शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेस देखील बॅटची एज 1 धाव. सिंगल डबल सुरू आहे. प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत. हा एक प्लस पॉइंट आहे, कारण धावा येणं गरजेचे आहेत. संध्याकाळची वेळ 20-25 धावा देखील या ग्राउंडवर खूप महत्त्वपूर्ण ठरतील. 25 धावेसाठी देखील आपण मॅचेस बऱ्याचदा पाहिलेत या संध्याकाळच्या क्लायमेटमध्ये. ऑन साईडला यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. मिड विकेटचा फिल्डर झेलच्या खाली पोहोचला होता. प्रयत्न चांगला. प्रयत्नाला जरी यश आलं नाही तरी मात्र प्रयत्न अप्रतिम केला गेला. त्या झेलच्या खाली पोहोचण्यासाठी कौतुक असेल. कॅच ड्रॉप. 2 धावा इथे मिळतील. धावा झाल्यात त्या 17. डिबेनच्या दोन्ही कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये तुम्ही पाहू शकाल. बघा कशा प्रकारे खूप चांगला तो कॅच पकडण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी. मिड विकेट डीप मधून तो फिल्डर वेगान आला होता. कौतुक असेल. कौतुक असेल खास करून सुधीरचं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल समोरच्या दिशेने ठोकलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे. चेंडूला अडवतोय. 2 धावा नक्कीच मिळतील. इतकासा वेळ होता बॅटर जवळ आणि या 2 धावेनं धावा झालेल्या आहेत दर्यावरती किनारा राजोडी या टीमच्या. त्या म्हणजेच 19. शेवटचे 2 चेंडू या इनिंग मधील अजूनही बाकी आहेत. 18 चेंडूंचा खेळ आणि काय आजच्या दिवसातील आपण हा खेळ पाहिला. अफलातून खेळ. अजूनही भरपूर मॅचेस आपल्या बाकी आहेत. ऑन साईडला हवेत खेळ आहे. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. कुणालचा 5व्या चेंडूवर सफलता प्राप्त केली आहे. प्रत्येक गोलंदाजानं आपली कामगिरी 100% त्या ठिकाणी दिली आहे. पहिलं षटक आपण अवधेशचं पाहिलं. फक्त 4 धावा. सुधीरनं षटक टाकलं 9 धावांचं. आणि ते प्रकाश देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय. फटका तुम्ही पाहू शकाल. अगदी हवेत खेळला गेला होता. मिस्टाईम स्ट्रोक खेळला गेला होता.
मिड विकेटच्या दिशेनं तो चेंडू निघून गेला होता. मागे फिल्डर प्रोडक्शनसाठी होता. खूप चांगला झेड टिपलाय त्या ठिकाणी. रघु येतोय. पिकअप स्टार्ट. काय स्ट्रोक खेळलाय अफलातून स्ट्रोक. विचार देखील केला नसेल की या शेवटच्या चेंडूवर इतका चांगला स्ट्रोक येणार म्हणून. अफलातून स्ट्रोक रघुच्या बॅटमधून. शेवटच्या चेंडूवर षटकार. या 6 धावेनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 25. मी म्हटलंय 20-25 धावा संध्याकाळच्या वेळेमध्ये खूप महत्वपूर्ण ठरतील. फ्लड लाईट त्या ठिकाणी चालू झाल्या. त्याच्यामुळे या 18 चेंडूमध्ये ज्या 26 धावा बनवायच्या आहेत ना, या 26 धावा नक्कीच एक रोमहर्षक सामना नक्कीच देऊन जातील, यात काही शंका नाही आहे. यानंतर दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. टॉस झाला त्या ठिकाणी. साई जवळपास नॅमा बॉईज चॅलेंजर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. वसई विरार फायर ब्रिगेड तुम्हाला शतरक्षण ती टीम करणार आहे. मात्र थोडीशी घाई करायची आहे बघा. आता वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. जरी आपल्याकडे फ्लड लाईट अवेलेबल असतील तर देखील हा विचार करू नका की कितीही वेळ वाया गेला तरी चालेल. कारण बघा इथे पूर्ण दिवस आणि जवळजवळ रात संपता जवळजवळ मला 10 ते 10:30 वाजतात. त्यानंतर पहाटे पुन्हा एकदा लवकर उठायचं आहे. पुन्हा एकदा या आयोजनाला लागायचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा जे आयोजक आहेत नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ त्यांना देखील तो वेळ हवा असतोय. तर तुम्ही वेळ वाया घालवलात तर नक्कीच उशीर भरपूर होईल. या मॅचेस क्लिअर होता आजच्या दिवसाच्या. तिचे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांचे आपण टायटल सॉन्ग मित्रांनो ऐकलंय. सव्वीस बनवायचे आहेत. आणि बघा या क्लायमेटमध्ये या फ्लड लाईटमध्ये आपण बऱ्याचशा मॅचेस पाहिलेत. 26 धावा एक चॅलेंजिंग टोटल आहे. त्यामुळे इतकं निश्चितपणे सांगू शकतोय की आज सामना सहजासहजी एकतर्फी होणार नाहीये. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी, कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील परिवार पुरस्कृत आपण ही स्पर्धा पाहतोय. खऱ्या अर्थानं खरोखरच आपल्या वडिलांना पुरस्कृत करणारी ही स्पर्धा आहे. या क्रिकेटच्या निमित्तानं आपल्या वडिलांना आदरांजली देणारी ही स्पर्धा नारंगीच्या मैदानावर आपण पाहतोय. सन्माननीय लेजेंडरी क्रिकेटपटू आपण राजाजी पाटील साहेबांना पाहतोय, ज्यानं 40+ क्रिकेट खेळला आहे, लक्षात ठेवा. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. कारण क्रिकेटच्या निमित्तानं आपल्या पूर्वजांना आठवण म्हणून नक्कीच या स्पर्धेकडे पाहिलं जातं. थँक्यू रजनीजी पाटील आणि राजाजी पाटील साहेब, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. पाटील परिवार तुमचं मनापासून आभार. पिच किरोडीव आमचे अशोक माळी, बघा या व्यक्तीचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. अनेक वर्षापासून ते सेवा देत आहेत नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या या संपूर्ण मैदानाला. आणि या व्यक्तीचं कौतुक या ठिकाणी शांत स्वभाव आणि बघा ज्या वेळेस जी कामं त्यांना दिली असतात ती कामं ते प्रामाणिकपणे पार पाडत असतात. जे आपलं काम आहे ते काम आपण प्रामाणिकपणे करावं. बघा पाणी असू द्या, चहा असू द्या किंवा लाईन अप असू द्या,
बाउंड्रीज असू द्या, सगळ्या गोष्टीवर अशोक दादांचं जितकं कौतुक करावं तितकं मनापासून आभार. मॅच ऑन. 26 करायचे. पंचांना इशारा दिलाय. मॅच ऑन झालाय. स्ट्राईक एंडला आपण त्या ठिकाणी पाहतोय आकाश, नॉन स्ट्राईकला राजेश, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आहे मिस्टर रघु. स्विच हिटचा फटका. आल्याच पहिल्या चेंडूवर उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर्सनं. रघुनं तो षटकार ठोकला होता. शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार नेहमीच समोरच्या संघाला अडचणी देऊन ठरला गेलाय. त्याच्यामुळे इथे काय तो षटकार कामी येणार, माझ्या मते 100% कामी येणार. कारण कुठेतरी धावफलक जो तोकडा दिसत होता त्या षटकारानं धावसंख्येला चांगला आकार आलाय. अकाउंट ओपन. 1 धाव बाईच्या स्वरूपात या ठिकाणी फाउंडेशनला सुरुवात केली आहे. साईर कृपा विरार या संघानं, विरार फाडा या संघानं यावेळेस लाईन खराब. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. बघा सकाळपासून म्हणजे ज्या वेळेस मॅचेस सुरू झाल्या होत्या त्यावेळेपासून आपण आतापर्यंत जर या संपूर्ण मैदानाची पाहणी केली तर अजूनही प्रेक्षकांची जी संख्या आहे ती कमी झाली नाहीये, उलट वाढल्यात, पण संख्या कमी झाली नाहीये. इतके दर्दी प्रेक्षक या परिसरामध्ये आहेत. नटराज मुद्रेमध्ये स्ट्रोक खेळला गेला. पुढच्या वेळेला थोडंसं उचललं होतं. क्रॉसबेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे देखील मिळणार. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 3. मॅच रंगणार. ज्याप्रमाणे सुरुवात ज्याप्रमाणे होत आहे या ठिकाणी 26 करायच्या. 24 मध्ये 26 म्हणजे कुठेतरी सिंगल डबल येणं गरजेचे आहेत. त्याच्यामध्ये एखादा मोठा फटका खूप कामी येईल, मात्र तो खेळणं गरजेचं आहे की नाही हे सर्वस्व अवलंबून असेल बॅटरवर. शॉर्ट बॉल पुलचा फटका आहे, हवेत खेळला गेलाय आणि त्या ठिकाणी मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील टाकला गेलाय. हा षटकार यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा प्रॉपर करेक्शन त्या ठिकाणी झालं नाहीये. चांगला चेंडू डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलची नितांत गरज. एक षटकार आलाय नो डाऊट. एक मोठा फटका आपल्या या ओव्हरमध्ये आला, मात्र त्या षटकाराची भरपाई तुम्हाला करावी लागेल. चांगली गोलंदाजी जर झाली या ठिकाणी आणि काही विकेट सुरुवातीच्याच काही चेंडूमध्ये जर काही विकेट प्राप्त केल्या तर नक्कीच या मॅचमध्ये खूप मजा येईल. डाऊन द लेग या ठिकाणी नक्कीच इतकंच म्हणू शकेल मी. बॅटर त्या ठिकाणी जो आहे आकाश हा मात्र थोडक्यात वाचला आणि यष्टीच्या अगदी कानामध्ये फुंकर मारून हा चेंडू निश्चित गेला असेल. 12 धावा झाल्यात. वाईटचा इशारा पंचांकडून. ऑफ साईडला चांगला फटका आहे. मागे फिल्डर आहे प्रोटेक्शनसाठी. थोडंसं बंबल झालं. चेंडू उचलायला थोडासा उशीर झालाय आणि या काळामध्ये 2 धावा इथे देखील मिळतील. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक 26 धावेचं टार्गेट आहे. कमीत कमी 5 ते 6 धावेचं पहिलं षटक जायला होतं, मात्र या ठिकाणी या पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा कुठल्या आहेत. सुरुवात दणक्यात झाले. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या देखील 12 चेंडू 12 धावा. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची आपण ही स्पर्धा भरतोय. पाटील परिवार पुरस्कृत ही स्पर्धा आहे आणि आज देखील अनेक क्षेत्रातील नामवंत खेळाडू या ठिकाणी आज देखील दाखल झाले होते. उद्या देखील अनेक नामवंत संघांना तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात.
बॉलिंग स्वीपचा फटका आहे, मात्र मागे प्रोडक्शन आहे. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये प्रोडक्शन आहे. एकच धाव मिळेल. धावा संख्या 15. हे षटक कमीत कमी मी तर म्हणेल 5 किंवा 6 धावेचं, जेणेकरून मॅच थोडीशी लांबणार. शेवटच्या ओव्हरपर्यंत ती मॅच जाणार आणि नक्कीच जे प्रेक्षक राजे या ठिकाणी क्रिकेटचा जो खेळ पाहण्यासाठी आलेत, रोमहर्षक खेळ पाहण्यासाठी आले आहेत, तो रोमहर्षक सामना कदाचित हा पाहायला मिळू शकेल. उलटा पुलटा पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅटरनं केला होता. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी होत आहे. आणखीन एक चेंडू डॉट. त्यामुळेच म्हटलं ना की 4 ते 5 धावांचं कमीत कमी 6 धावा आल्या तरी ठीक आहेत. मात्र मॅच शेवटच्या त्या ओव्हरपर्यंत जाणं गरजेचं आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली तर नक्कीच इथून एक वेगळा रंग या मॅचला येईल. धावा झाल्यात 15. 11 धावांची अजूनही गरज. यावेळेस ऑन साइडला गुटना टेक्स तो खेळलाय आणि या षटकारानं अक्षरशः या मॅचची हवा काढली. हा बिगी षटकार. मिस्टर स्टोक खेळलाय. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या फटक्याच्या शोधात आकाश, मात्र या ठिकाणी फटका फसला होता. चेंडू सेफ मध्ये लँड होईल. त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नाहीये. 2 धावा या फटक्यावर देखील मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 23. 3 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 8. 1 शॉटचा इशारा आहे, म्हणजे ही फक्त एकच धाव गृहीत धरली जाईल. 22 झाले आहेत. 4 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 8. इथे मात्र खेळ खलास. आणखीन एक मोठा फटका आकाशच्या बॅट मधून. मॅच विन. साई कृपा